मी स्नेहल जोशी. नमस्कार. आत्ता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सर्वांनाच घरातल्या स्त्रीची किंमत कळली बरं का. तू तर घरातच असतेस, तुला काय काम असतं असं एरवी म्हटलं जायचं. पण आता समस्त नवरा मुलं सगळेजण मदत करायला लागलेत बरं का घरामध्ये. पण लॉकडाऊन पूर्वी ही परिस्थिती नव्हती, खरं ना? ऐकूया मीना बोडस पाटील यांची कविता. सकाळी लवकर उठायचं. सकाळी लवकर उठायचं, कामाच्या गाड्याला खुशीत चुंपून घ्यायचं. एकीकडे पोळ्या कर, एकीकडे डबा भर, दप्तर भरून ठेव आणि रुमालाची घडी कर. सगळीकडून आदेशांचे सटासट बाण सुटतात. सर्व आघाड्या सांभाळत आसमाधिक हात चालवतात. अगं माझे मोजे दे आणि माझं पेन कुठं आहे? आणखी मला मस्तपैकी अर्धा कप चहा हवाय, ह्यांची घाईतच मागणी असते. घड्याळाचा काटा बघत मी जीवाचं रान करते. कसा तरी अवतार माझा चटकन नीट करते आणि ऑफिस मधला लेटमार्क एकदाचा चुकवते. किती दिवस चालणार असं? स्त्री ही का गुलाम असते? स्त्रीच्या जातीला स्वतःचं का मन नसतं? लोकल मध्ये वाचलेल्या अंकाची ही कमाल असते. लोकल मध्ये वाचलेल्या अंकाची ही कमाल असते. भारावलेल्या मनावर स्त्री मुक्तीची झिंग चढते. घरी येऊन आरामात लोळत मी राहते. घरी येऊन आरामात लोळत मी राहते. आज सर्व तुम्हीच करा असं फरमान काढते. स्त्री मुक्तीच्या विषयावर भाषणबाजी करते. डोळे मिटून स्वातंत्र्याचा दीर्घ श्वास घेते. ए आई उठ ना, हाक कानी येते. ए आई उठ ना, हाक कानी येते. डोळे उघडून पाहताच ताट पुढ्यात येते. करपलेल्या पोळी बरोबर भाजी असते कच्ची. आमटीमध्ये नावाला एकही नसते मिरची. भाताचे तर एकही शीत नसते शिजलेले. भाताचे तर एकही शीत नसते शिजलेले. साऱ्या घरात पसारा आणि सर्व चेहरे थकलेले. रोज किती थकत असशील, रोज किती थकत असशील, ह्यांचा प्रेमळ स्वर येतो. आई ग जेव ना, मुलांचा हट्ट असतो. माझं घर माझी माणसं माझ्यासाठी भुकेली असतात. माझं घर माझी माणसं माझ्यासाठी भुकेली असतात. स्त्री मुक्तीच्या लढ्यामध्ये माझ्या पुढे नमली असतात. यांच्या डोळ्यात अजिजी, यांच्या डोळ्यात अजिजी, स्पर्शामध्ये नव प्रेम. तुला त्रास देणार नाही, हवं तर करतो नेम. माझं मन हेलकावतं, डोळ्यामध्ये पाणी येतं. माझं मन हेलकावतं, डोळ्यामध्ये पाणी येतं. आपल्या माणसांसाठी केलं तर त्यात काय होतं? स्त्री मुक्तीचं मासिक मग धुसर धुसर होतं आणि सर्वांच्या चेहऱ्यावर टिपूर चांदणं फुलतं.